हाय नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये। आपण आज ना इन्स्टंट रागी इडली बनवणार आहोत। रागी म्हणजे नाचणी, काही ठिकाणी नागली म्हणतात, नाचणी म्हणतात। तर याची इन्स्टंट आपण इडली बनवणार आहोत। तर हे बघा, हे नागलीचं पीठ घेतलं मी, कोणत्याही स्टोअरमध्ये मिळतं, आपल्या किराणा स्टोअरमध्ये, डीमार्टमधून, असं डीमार्टमध्ये पण मिळतं। मी हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे नागलीचं। तर मी नागली काय केली, धुवून वाळवून आणि दळून आणलेली चक्कीतून। तर हे 1 कप नागलीचं पीठ आहे। हे त्याच्यामध्ये अर्धा कप रवा, बारीक जाड कोणताही टाकला तरी चालतं त्याच्यामध्ये, आणि अर्धा कप दही टाकून घ्यायचं। आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला उष्णतेमुळे जास्त त्रास होतो, तर नागली थंड असते शरीराला, त्याच्यामध्ये कॅल्शियम पण भरपूर असतं नागलीमध्ये, प्रोटीन कॅल्शियम भरपूर असतं। तर त्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये नागली ज्वारी आपण खातो ना, त्यामुळे मग आता ही नागलीची आपण आज इन्स्टंट हे बनवणार आहोत, इडली बनवणार आहोत। आता ह्या कपानेच पाणी घेते। कसं लागतं तसं पाणी ॲडजस्ट करायचं। हलवून घेते, चांगलं करून घ्यायचं, चांगलं त्याच्या गिठोळ्या सर्व मोडून घ्यायच्या। जसं पाणी लागेल ना, जसं ॲडजस्ट करायचं तसं, कारण इडलीचं पीठ कसं असतं त्याचप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचं। घट्ट वाटतं हे, अजून त्यात पाणी टाकते। आता हे ना झाकून 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवते, कारण याच्यामध्ये आपण रवा टाकलाय ना, तो रवा आपल्याला त्यामध्ये मुरायला पाहिजे चांगला। आता ह्या रवा ना सगळं त्यामधलं दही पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल, त्यामुळे परत नंतर ते घट्ट होईल थोडं, नंतर मग पाहून कसं पाणी ॲडजस्ट करायचं। रेस्ट करायला ठेवते झाकून 15 मिनटं। आता तोपर्यंत ना चटणी करून घेते। हे बघा, चटणीसाठी मी 1 मूठ शेंगदाणे घेतलेत भाजलेले, डाळ्या घेतल्यात फुटाण्याच्या 1 मूठ, आणि लाल मिरच्या आहेत, ह्या ओल्याच आहेत ह्या मिरच्या, पण त्या लाल झाल्यात, त्या 4 मिरच्या घेतल्या, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, आणि मीठ घेतलं। आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक वाटून घेते। घेतलंय मिक्सरचं भांडं। आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, डाळ्या, शेंगदाणे आणि मीठ वाटून घेते, पाणी टाकून बारीक वाटून घेते। झाली चटणी वाटून, बघा हे बघा अशी झाली चटणी। आता हे काढून घेते, अशी कन्सिस्टन्सी झाली। आता चटणीसाठी तडका तयार करून घेते। तडका पॅन ठेवलं गॅसवरती, तेव्हा तडका पॅन ठेवला। आता त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते, तेल टाकलं की त्याच्यामध्ये 1 चमचानं मोहरी टाकते, 1 चमचा जिरे, ते चांगले तडतडू देते। तडतडले की त्याच्यामध्ये हिंग टाकते चिमूटभर, आणि कढीपत्त्याची पानं टाकते। तेव्हा झाली एक खमंग फोडणी, अशी तडका रेडी झाला। रेडी बघा तडका, त्या चटणीमध्ये ओतून घेतला। हलवून घ्यायचं असं। रेडी बघा छानपैकी अशी चटणी। लाल मिरची टाकली त्यामुळे त्याला कलर पण एकदम छान आला। हे बघा, कलर पण छान आला। आता इडलीचं पीठ कसं झालं, 15 मिनटं झाले त्याला रेडी, कसं झालं बघूया आता। हे बघा असं झालं, घट्ट झालं, थोडंसं पाणी टाकते।
आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार आणि चांगलं फेटून घेते. कन्सिस्टन्सी झाली आता. जसं आपले इडलीचं असतं ना त्याचप्रमाणे बॅटर तयार केलं. इकडे स्टीमर पण ठेवलंय, इडलीचं पात्र ठेवलं इकडे गॅसवरती. व स्टीम व्हायला याच्यात पाणी टाकलंय, उकळलंय पाणी, याच्यात लिंबू टाकले कुकर काळं पडू नये म्हणून. आता याच्यामध्ये ना इनो टाकून घेते अर्धा चमचा. सोडा टाकला तरी चालेल. एक चमचा आहे त्याच्यामध्ये वाटतं, ते फेटून घेते परत चांगलं. आता याला इडलीच्या प्लेटला तेल लावून घेते आणि त्याच्यात बॅटर भरून घेते. एकदाच तेल लावायचं त्याला, नंतर नाही लावायचं. याच्यात भरून घेतो आता इडली पात्र चांगलं. च्या कुकरमध्ये ठेवून घेते. पाण्याला उकळी आल्यानंतरच इडलीचं ठेवायचं त्याच्यामध्ये. दुसरा आहे ते त्याला पण तेल लावून याच्यामध्ये पण हे करते, इडलीचं बॅटर रेडी करते. झाकण ठेवते, 20 मिनिटानंतर बघू. झाली बघा इडली वाफून झाली, मस्त झाली, टम्म फुगली. काढून घेते आता. थोडं थंड होऊ देते इडली. टूथपिक टाकून बघूया आपण इडली शिजली आहे का चांगली. बघ एकदम क्लीन निघाली टूथपिक, छान झाली. थंड झाल्यावर काढून घेऊ. साईडने सुकली पण आहे इडली, अशी काढून घेते आता. एकदम मऊ लुसलुशीत झाली अशी. अजून परत लावून देते आता इडली. त्याची चटणी पण ठेवली इथे. कशी झाली बघा नागलीची इडली आणि चटणी. हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते, इतकी सॉफ्ट झाली ना ती ॲक्च्युली. हे बघा एकदम स्पंजी अशी मऊ अशी लुसलुशीत. हे बघा
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. बाय, थँक्यू.